इंदू, मी सांगीन तास वयत या घरात माझो शब्द शेवटचो. दत्ताचो झेल या घरात येऊक नको. माझ्या डोळ्यासमोर दिसाक नको. हो, असा काय करतास? इतक्या वर्षांनी या घरात लहान पोरीला, अहो तुमचं नातू हा तो, या घराचो वारस असा. ते का जवळ घेऊचा सोडून तुम्ही ते का बाहेर कित्या काढूक निघालास? अहो त्या जीवाचा काय दोष हा? तुका एकदा सांगितलेलं कळत नाही? काय पाठवते का? पण दत्तात एका घेऊन घराची पायरी चढलो तर दत्ताक पण घराच्या बाहेर जाऊचा लागत. आपण पोराशिवाय दत्ता कसा रवत? असं करू नको. तुका नातवाचा जिता राहणं महत्वाचा की या घरात राहणं? घरात इलो तो जितो राहणार नाही, नरडीचा घोड घेईन त्याचा. बस अण्णा बस. दर्पणात आता ह्या सहन होणार नाही. आजपर्यंत मी तुझ्याकडे काय मागले ना, पण आज शेवटचा मागतोय. देशीत या बापाची. माझो पट्टू या घरात येऊ दे रे, येऊ दे. काय करणार हस ते का घरात घेऊन? आयुष्यभर समोर ठेवून बसणार हस? असा आयुष्य राहुला काय तुमचा? आज उभे असास, उद्या आडवे होशाल. याच्या पुढे एक शब्द काढशाल तुमका आडवा करूचा काम मी करीन. त्याच्यासाठी यमा कष्ट घेऊक लागणार नाही. माका सांगताय पेडू पेडू अण्णा पेडू नाही, पेडू नाही, काय नाही, पेडू नाही. पेडू पेडू हा अण्णा. पेडू माई 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 ये. काय रे, काय झाला? माई या बघ काय पेडो. नाना, हे का पेडो कोणी दिल्या? नाही म्हणजे दत्ता हॉस्पिटल मध्ये असा परत सरिताच्या औशी बापाशी एक निरोप पाठवलेलो हा, पण ते बिचारे किती पेढे वाटतले. पांडू, अरे तुका कोणी दिलो पेडो? हा सरिता वहिनी बाबू झालो ना, मनान दिल्या. अरे कोणी? सगळ्या गावात पेढे दिला. वाड्यात नातू झालो ना, मनान. वाड्यावर नातू झालो म्हणा? ती येताना ती असा वाटोळा देत करताना ती वच्छी. हा वची काकीन पेढे दिला, सगळ्यांका पेढे दिल्या. मगे माका एक पेडू दिला. म्हणाली अजून वयो. मी हा म्हणालय. मगे अजून एक पेडू दिला. दोन पेडू. नाना, वच्छीन पेढे वाटल्यान ह्या का माका कळणार नाही हो. नाही म्हणजे आता तिच्या मनात काय हा काय माहित नाही. तीच ना ती वंश संपवूसाठी निर्वशेकडे गेलेली आणि आता पेढे वाटता हा घरात पोर आला म्हणान. ह्या काय माका कळणार नाही हो. एका उपरती झाली असा म्हणायचा. झील गेलो, सगळा गमावलं. आता तिका कळला असात की वैर करून काही एक मिळणार नाही. तेव्हा जरा चांगला वागून बघू. त्याची सुरुवात असात ही. असा असतात ना तर चांगलाच हा. कधीतरी सुरुवात होऊशी होती ना, ती या पोराच्या निमित्तान झाली. हो, सगळा चांगला हो. नाना,
कोण आपला आणि कोण बाहेरचा काय कळे नसा झाला. आता माका नातू झालो म्हणून वच्छी पेढे वाटता. हैसून काय होईना नाती एकत्र येतात ना. चांगलाच हा नाता. बाय. त्या परमेश्वराची कृपा. नाही हा? पेडो खा तू. हा नको नको. अभिभाऊ इले ना की मग हे खातय. अरे तवसर रवाचा नाही. खा तू. नाही राहणार. खाओ. हा खा. खाते दोन. के आवशे बरा झाला येलास. या काय आज पत्र येऊच्या आधीच तू खुश दिसतय. मग हे आनंदाची बातमी असा. काय झील इलो की काय घरात. याक चांगला झाला हा. आता नातवाच्या पायगुणान सगळा चांगला होऊ दे. काय सांगतेस काय. तू काय नातू झालो तू आजी झालीस. होय. बघा नानानू आजी झाली पण एक केस पांढरा दिसतय का बघा. मी चाय टाकतोय. हा नको पहिरासून नको मग जेवू कधी येईल. बरा या काम करशात माझा. आता आजीचं ऐकलं नाही तर आजी रागवत माझ्यावर. सांग काय करू. ही गोड बातमी माझ्या अभिरामाक आणि माधवाक कळवूची हा. अगं तू सांग आता लिवतय बघ. असं म्हणतास. येवा ना यावर येवा. बसा सर बसा बसा. आता लिवतोय पत्र. सांग काय लिहू. लिवा. दत्ताक झील झालो हा. तुम्ही काका झालास. हैसर सगळे आनंदात असत. अशा वेळेक तुम्ही असुख भया होता. अभिराम वाट बघी होतो ना. बाबू कधी येतलो बाबू कधी येतलो. ते का सांगा बाबू इलो हा. आता तू खेळूसाठी ये. माधवा सांगा सगळं राग सोड आणि ये. आणि पुतण्यासाठी खेळणी घेऊन येऊच होतस ना. ता ये. सगळा चांगला होता हा. पण तुमच्या आठवणी करमत नाही रे. आता बाबू घरात इलो ना सगळा सगळा चांगला होईल. सगळा घर भरून जायत रे. दत्ताचं जेल या घरात येऊक नको. घरात इलो तो जितो राहणार नाही. नरडीचा घोड घेईन त्याचा. काय झालं गे. काय नाही काय नाही झाला. ना आजोबा झालास. नात्याची आणखी एक पायरी वर चढलास. हे कसला नातान कसला काय. अण्णा नाईक यो अण्णा नाईक रावतलो. अरे हो पण घरात सगळ्यांना आनंद झाला असेलच की नाही. वहिनी खुश असतील. दत्ता सरिता हा गपराव नेने. इने गप रवा. घरात इलोलो माणूस गप रवणाऱ्यातलो नाही आला. हा वाटला तास झाला शेवटा. ना आता झिलच झालो. काशी इलो परत. याक पितर जमिनीवर इला कायमचा. जमिनीवर इला ना. घरात नाही ना. पण घरात येऊ किती वेळ लागा. आज उद्या आणतीतच ना घरात. घर माझा. माझ्या परवानगीशिवाय घरात कोणी येऊ शकणार नाही. आणि तरी घेऊन इलीच तर तेचो पण जीव घेईन. काय बोलतोस अण्णा. अरे एवढस लहान पोरते त्याचं तू काहीही करू शकतोस. अण्णा सावध हा.
तो दत्ताचा मुलगा आहे आणि दत्ता गप्प राहणाऱ्यातला नाही. त्या पोराला काहीतरी करायला जाशील आणि नसता ताप उडवून घेशील. पण काहीतरी उपाय काढूकच होईल. गप बसन चालणाऱ्यातला नाही. तू पाटणकर काय बोलान गेलो आठवता? अशी जाऊक नाही असा. वो आपला अस्तित्व दाखवतलो. ताच अस्तित्व दाखव गेलो आहो. अण्णा काय नाना, बरे आहात ना? होय. आनंदीही दिसताय. छाया, तू कशी आहेस? तुला अजून काही मुहूर्त सापडलेला नाहीये आमच्याकडे येण्याचा? ती घरातले काम असतात ना. काय आलं ना माने चमक भरली तर फिरवून देतो. बघलास? बर, आता दत्ताला मूलही झालं. तुझ्या लग्नाचं कुठवर आलंय? हं? पण ताई, माझ्या नजरेत एखादा मुलगा असेल तर सुचवू का मी छायासाठी? होय, सुचवा ना. काय मग छाया, कसा मुलगा हवाय तुला? लांब केस असणारा, गाडीवरून फिरणारा, तुझ्यावर जीवापाड प्रेम करणारा, हो ना? असाच मुलगा हवाय ना तुला? होय, गावलो ना तर येसान घालून घेऊन ये बा. छाया, राहू द्या हो ताई, खूप गोड आहे छाया. बरं, आज सकाळपासूनच गावभर चर्चा चालू होती. मी सुद्धा यायचं म्हणत होते, पण माझी कामच संपत नव्हती. तुमची पण खूप धावपळ झाली असेल ना? होय, धावपळ होतलीच ना. आता बाळासाठी धावपळ करताना खूप आनंद होत असेल ना? होय, तर हिका जास्त आनंद. आजी झाली ना. आणि अण्णा सुद्धा आजोबा झाले. काय झाला? अण्णा आजोबा झाले, पण वाटत नाही. नातवाचा लगीन झाला ना तरी अण्णा काय आजोबा वाटायचे नाही. त्यांनाही खूप आनंद झाला असेल ना? एकदा का नातू घरात आला ना की अण्णा काही घराबाहेर पडणार नाही. नातवालाच खेळवतील. आणि त्यांचा नातू आहे म्हणजे गावात अगदी थाटाने फिरेल. मान मिळेल त्याला. लोक चालता बोलता अण्णांचा नातू म्हणून त्याच्याकडे बघतील. मला तर वाटतं ना, अण्णा त्याला बंदूक देतील आणि बंदूक चालवायला शिकवतील. शेवटी अण्णा नायकांचा नातू आहे, बंदुकी बरोबरच खेळेल. तुम्ही म्हणतास तर सगळं बरोबर असं, पण अण्णा आजोबा झाले एवढाच होक नाही असा. ही म्हणजे आऊस की आजी झाली. मी आत्या झालंय आणि बाळाच्या येण्यान दत्ता सरिता दोघे जण आऊस बापूस झाले. हे आमचे नाना जगले असत ना आतापर्यंत, म्हणून पण जोवा झाले. छाया, घबराव. तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नको. हा, काही हरकत नाही हो, गंमत करते. बरं, ते जाऊ दे. मी बाळासाठी ना काही कपडे आणले. हे बघा. ह्या काय जुनी कापडा? आता अण्णा नाही का तो नातू जुनी कापडा घालतलो काय रे बाबा? तरी छाया, घबराव. अगो, लहान पोरांका जुनेराच देवची असतात. त्यांका सगळ्या रीती माहित. हा, मग ही कापडा हैसर कित्या घेऊन येऊ खोई? नाही म्हणजे इस्पितळात घेऊन जाऊ खोई होती, नाहीतर सरिताच्या माहेरात देऊ खोई होती. अण्णा काय नातवा घरात घेणार की काय? ताई, असं का म्हणते छाया?
का नाही घेणार ते नातवाला घरात? हे बघा ताई, घरात राग रुसवे असतात, पण मी तुम्हाला वचन देते, तुमचा नातू या घरात येईल आणि जेव्हा तो येईल ना, मीच त्याची दृष्ट काढेन. मालकानू कोणाच्या नरडीचो गोट घेतात?